श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात सर्व विभाग प्रमुखांची आढावा बैठक संपन्न। नामदार जयकुमार रावल यांनी पांझरा नदी किनारील सिद्धेश्वर मंदिर येथे गणरायाचे दर्शन घेऊन महाआरती करीत केली कामाला सुरुवात। ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रांना राज्य स्तरावरून प्राप्त झालेल्या 11 नवीन रुग्णवाहिकांचे पणन मंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते लोकार्पण। आणि सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करणाऱ्या सर्व आरोपींना तात्काळ अटक करून सदरचा खटला जलदगती न्यायालयात चालवून आरोपींना फाशी देण्याची मागणी। आता बातमीपत्र विस्ताराने। धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात सर्व विभाग प्रमुखांची आढावा बैठक राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली। यावेळी वीज वितरण कंपनीच्या भोंगळ कारभारावर सर्व आमदारांनी रोष व्यक्त केला। राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांच्या प्रमुख उपस्थितीत धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात शनिवारी सर्व विभाग प्रमुखांची पहिलीच बैठक संपन्न झाली। या बैठकीत सर्व आमदारांनी वीज वितरण कंपनीच्या भोंगळ कारभारावर रोष व्यक्त केला। यावेळी नामदार जयकुमार रावल यांचा जिल्हा प्रशासनाच्या वतीने सत्कार करण्यात आला। नामदार रावल यांनी तुलवाडे जामफळ प्रकल्प, धुळे इंदोर मनमाड रेल्वे प्रकल्प, प्रधानमंत्री आवास योजना, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण भारत व पणन विभाग या केंद्रांच्या महत्वाकांक्षी प्रकल्पांची माहिती जाणून घेऊन काम कुठल्या प्रगतीपथावर आहे याची देखील माहिती घेतली। वीज वितरण कंपनीच्या भोंगळ कारभाराविरोधात सर्व आमदारांनी तक्रारी केल्या। त्यांनी सांगितले की शेतकऱ्यांना केवळ 3-4 तासच वीज मिळत आहे। शेतकऱ्यांकडे केवळ 500 रुपये वीज बिल थकले म्हणून वीज कनेक्शन तोडले जाते। दुसरीकडे धुळे शहरात एका फीडरवरून 98% वीज चोरी होत असताना वीज अधिकारी छापा टाकण्याची तसदी घेत नाही। हप्ते घेऊन अधिकारी कानाडोळा करतात, आमदारांशी खोटे बोलून दिशाभूल करतात। अशा शब्दात आमदार अनुप अग्रवाल, आमदार राघवेंद्र बधाने व आमदार मंजुळा गावित यांनी मंत्री जयकुमार रावलांसमोर तक्रारीचा पाढा वाचला। यावर मंत्री रावल यांनी संबंधित वीज अधिकाऱ्यांना चांगलेच खडसावले। ते म्हणाले की मोठ्या पदावर आहात म्हणून गैरसमज करू नका। ही पहिली बैठक असल्याने आज केवळ इशारा देत आहे, अन्यथा या गंभीर प्रकाराबद्दल कारवाईच प्रस्तावित केली असती। दरम्यान या बैठकीत बाजार समित्यांसह शासकीय रुग्णालय व विविध विभागांचा आढावा रावलांनी घेतला, तसेच संबंधित अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना केल्या। यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे, मनपा आयुक्त अमिता दगडे पाटील यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते। बैठकीमध्ये ही बैठक ही मुळात आढावा बैठक नाही आणि त्याच्यामध्ये फक्त आमचे जे काही 3-4 महत्त्वाचे जे काही बाबी आहेत त्या बाबींच्या अनुषंगाने त्यांच्या जे काही आपले केंद्र शासनाचे जे काही मोठे प्रकल्प आहेत, केंद्र शासनाचे आणि राज्य शासनाचे जे काही आपण फ्लॅगशिप प्रोग्राम आपण ज्याला म्हणतो, त्या प्रोग्रामच्या काही 4-5 विभागाच्या अधिकाऱ्यांना थोडक्यात त्यांच्या आपली ओळख करून देणे आणि त्यांच्या विभागामार्फत चालू असलेल्या कामाचा त्यांनी थोडासा उल्लेख 1-2 मिनिटाच्या आतमध्ये करावा आणि इतर जे काही विभाग आहेत, इतर विभागाच्या सर्व विभागांनी त्यांची ओळख पुन्हा एकदा आपल्या जागेवर तोड राहून आपल्या विभागाची कुठली एखादी फ्लॅगशिप योजना जी सुरू असेल त्याच्या अनुषंगाने देखील त्यांना त्यांचं 2 मिनिटात आपल्याला मांडता येईल। मी माननीय जयकुमारजी रावल सरांचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो। आपल्या सर्वांच्या वतीनं आपण सर्वांनी त्यांचं अतिशय मनस्वी स्वागत केलेलं आहे। आपले सर्व आमदार महोदय आणि खासदार महोदया, सर्व आमदारांमध्ये पहिल्यांदाच या सभागृहात आता राहणार आहेत। आपल्या सर्वांच्या सोबत त्यांची देखील कामं त्यांच्या विधानसभा मतदारसंघांची आणि माननीय मंत्री महोदयांचे असलेले निर्देश विचारात घेऊन आपल्याला आपल्या जिल्ह्याच्या विकासाची जी काही यात्रा आहे ती यात्रा पुढे सुरू करायची आहे। सर्व विभागांनी एकत्र येऊन माननीय मंत्री महोदयांचे दिलेले निर्देश आणि त्यांचे जे काही आजचं जे काही मार्गदर्शन राहील त्याच्या अनुषंगाने आपल्या विभागाची घडी बसवावी आणि खऱ्या अर्थानं एक सगळं मिळून आपण जे काही आपण एखाद्या आपण विकासाच्या याला सुरुवात केल्यानंतर मला वाटतं की कुठला याचा प्रश्न आपल्या जिल्ह्यात राहणार नाही, तिच्यावर तो प्रश्न आपल्या लेवलला सुटणार नाही आणि ज्याच्या वेळेला आपल्याला शासनाची मदत लागेल त्या वेळेला मान्य मंत्री महोदय आपल्या सोबत राहतील आणि आपल्याला जी शासनाच्याकडून आपल्याला लागणारे जे काही मार्गदर्शन किंवा ज्या काही सूचना लागतील, मदत लागेल ती त्यांना त्यांच्याकडून आपली निश्चित मिळेल। तर मी सर्व विभागाच्या नामदार जयकुमार रावल हे शनिवारी धुळे दौऱ्यावर आले असता त्यांनी पांझरा नदी किनारील सिद्धेश्वर मंदिर येथे गणरायाचे दर्शन घेऊन महाआरती करीत कामाला सुरुवात केली। राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल हे शनिवारी धुळे दौऱ्यावर आले असता त्यांनी पांझरा नदीकाठी असलेल्या सिद्धेश्वर गणपती मंदिर येथे गणरायाचे दर्शन घेऊन पुष्पमाला अर्पण करीत महाआरती करून
कामाला सुरुवात केली। यावेळी नवजीवन इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी मंत्री रावल यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत केले। यावेळी बोलताना मंत्री रावल यांनी सांगितले की धुळे जिल्हा छोटा आहे आणि बऱ्याच गोष्टींमध्ये मागे आहे। धुळे आणि नंदुरबार दोन्ही जिल्हे महाराष्ट्रातल्या इतर जिल्ह्यांच्या बरोबरीने प्रगतीमध्ये आणायचे आहे। मग त्यांच्यामध्ये रस्ते, उद्योग, रेल्वे, रोजगार या सगळ्या गोष्टी विकासाकडे नेण्याची जबाबदारी आता आमची आहे असे सांगितले। यावेळी आमदार जयकुमार रावल यांच्याबरोबर आमदार अनुप अग्रवाल, आमदार राघवेंद्र बदाने, भाजप शहर जिल्हाध्यक्ष गजेंद्र आंबळकर, जिल्हा परिषद अध्यक्ष धरती देवरे, माजी महापौर प्रतिभा चौधरी, यशवंत येवलेकर, रावसाहेब गिरासे, डॉक्टर सुशील महाजन, कल्याण गरुड, ओम खंडेलवाल, हिरामन गवळी, हर्षकुमार रेलन, राकेश कुलेवार, सुनील बैसाने, रावसाहेब नांद्रे, भारती माळी, भगवान गवळी, नरेश गवळी, प्रवीण अग्रवाल, दगडू बागुल व भाजप पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। राज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली जवळपास 2/3 बहुमत या सरकारला मिळालं आणि त्याच्यानंतर त्यांच्या कॅबिनेटमध्ये काम करण्याचा अनुभव म्हणजे देवेंद्र फडणवीस सोबत काम करण्याचा अनुभव म्हणजे टीम दोन्हीमध्ये काम करण्याचा अनुभव। मागच्या काळामध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांच्याबरोबर कॅबिनेट मंत्री म्हणून काम करण्याची संधी मला मिळाली होती। आता पुन्हा एकदा संधी त्यांनी दिली। मी भारतीय जनता पार्टीचं नेतृत्वाचं मनापासून आभार व्यक्त करतो। आमचा धुळे जिल्हा लहान आहे आणि बऱ्याच वेळा अनेक गोष्टीमधनं थोडं मागे पण आहे आणि आम्हाला नेमकं प्रतिनिधीसुद्धा संधी आम्हाला कमीच मिळत होती। पुन्हा एकदा संधी मिळाल्यामुळे धुळ्यातील तमाम जनतेमध्ये आनंदाचं वातावरण आहे आणि आमच्या धुळे शहरामध्ये येत असताना इथल्या ग्रामदैवताचं पूजन करून कामाला सुरुवात केली। आमचा धुळे जिल्हा देखील महाराष्ट्राच्या इतर जिल्ह्यांबरोबर धुळे आणि नंदुरबार दोघंही आम्हाला इतर जिल्ह्यांच्या बरोबरीने प्रगतीमध्ये आणायचं। मग त्याच्यामधले रस्ते, उद्योग, रेल्वे या साऱ्या गोष्टी, रोजगार या सगळ्या गोष्टींमध्ये आमचा धुळे नंदुरबार जिल्ह्याला विकासाकडे नेण्याची जबाबदारी आता आमची आहे। सरकारचा एक मंत्री म्हणून माझी भूमिका महत्त्वाची राहणार, जबाबदारी देखील वाढली। पण मनापासून आनंद व्यक्त करतो की माझे सर्व परिवारातले सदस्य अनेक वर्ष, अनेक दशक, मागच्या 25 वर्षापासून आमच्या या टीमबरोबर काम करतो आणि आमची जी टीम आहे ती 25 वर्षापासून काम करते। ती आज सामाजिक क्षेत्रामध्ये अव्वल स्तरावर किंवा आज प्रतिनिधित्व करते। म्हणून मनापासून आनंद होतो की आमची टीम सारे लोक महायुती आणि जे लोक विकासाबरोबर असतील त्या सगळ्यांना घेऊन धुळे आणि नंदुरबारच्या जिल्ह्याच्या विकासाकडे आम्ही वाटचाल करणार। सगळे देवांचे, सर्व ज्येष्ठांचे, सगळ्यांचाच पाठिंबा, आशीर्वाद त्याच्यामध्ये मिळणार आहे। मनापासून आनंद होतोय की आपल्या परिवाराचे सारे सदस्यांबरोबर मंत्री बनल्यानंतर सगळ्यांना भेटायला येण्याचा योग इथे येतोय। सगळ्यांना पाहून खूप समाधान, खूप आनंद व्यक्त करतोय आणि सगळ्यांचे आभार आणि अभिनंदन देखील मी या निमित्ताने व्यक्त करतो। धुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रांना राज्य स्तरावरून प्राप्त झालेल्या 11 नवीन रुग्णवाहिकांचा लोकार्पण सोहळा जिल्हा परिषदेच्या आवारात राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते संपन्न झाला। धुळे जिल्हा परिषदेच्या आवारात 11 नवीन रुग्णवाहिकांचा लोकार्पण सोहळा राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते शनिवारी संपन्न झाला। धुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रांना राज्य स्तरावरून या 11 नवीन रुग्णवाहिका प्राप्त झाल्या आहेत। त्या विखरण, आर्वी, धमाने, निमगुळ, वालखेडा, बोरीस, कळंबीर, मालपूर, शिरसोला, कुसुंबा या प्राथमिक आरोग्य केंद्रास प्रत्येकी 1 तर जिल्हा रुग्णालयात 1 रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आली आहे। यावेळी बोलताना रावल म्हणाले की जिल्हा परिषदेमार्फत गेल्या 5 वर्षाच्या काळात खूप चांगले विकासाचे कामे झाली आहे। राज्य शासनामार्फत उपलब्ध झालेल्या 11 रुग्णवाहिका या सामान्य माणूस तसेच गरीबातील गरीब माणसांना एका फोनवरून रुग्ण सेवेसाठी उपलब्ध करून द्याव्यात। जिल्हा परिषदेच्या माध्यमातून 36 कोटी रुपयांचे नवीन 5 प्राथमिक आरोग्य केंद्र, 17 उपकेंद्र उभारले आहेत। या माध्यमातून जनतेसाठी आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिली जात आहे। येत्या काळात आरोग्य केंद्रात पुरेशा डॉक्टरांची व्यवस्था, औषध साठा उपलब्ध करून देण्यात येईल। तसेच जिल्ह्यातील मेडिकल कॉलेजमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना जिल्ह्यातच सेवा देण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले। या रुग्णवाहिका लोकार्पण सोहळ्यास जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा धरती देवरे, खासदार डॉक्टर शोभा बच्छाव, खासदार ॲडव्होकेट गोवाल पाडवी, आमदार काशीराम पावरा, आमदार मंजुळा गावित, आमदार अनुप अग्रवाल, आमदार राघवेंद्र पाटील, माजी खासदार डॉक्टर सुभाष भामरे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष देवेंद्र पाटील, कृषी व पशुसंवर्धन सभापती हर्षवर्धन दैते, महिला व बालकल्याण सभापती ज्योती बोरसे, शिक्षण व आरोग्य सभापती सोनीस कदम,
समाज कल्याण सभापती कैलास पावरा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सचिन बोडके यांच्यासह जिल्हा परिषदेचे सदस्य तसेच अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सामान्य माणसांना लक्षात ठेवून त्यांनाच केंद्रबिंदू मानून रुग्णवाहिकांचं लोकार्पणचा आजचा हा कार्यक्रम ठेवण्यात आला. राज्यामध्ये नवीन सरकार स्थापना झाल्यानंतर राज्याचे लोकप्रिय आणि यशस्वी मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली देवेंद्र फडणवीस 2.0 हे नवीन सरकार स्थापना झाल्यानंतर पुन्हा आम्ही सुद्धा सेकंड इनिंगसाठी आम्ही सुद्धा मंत्री म्हणून आम्हाला संधी मिळाली आणि पहिल्यांदा आपल्या मातृ जिल्ह्याला येत असताना, पहिल्यांदा धुळे शहरामध्ये येत असताना स्वागत व्हावं, प्रेम व्यक्त व्हावं, त्याचबरोबर काही चांगले कार्यक्रम व्हावे अशा प्रकारचा विचार आपण सगळ्यांनी केला आणि त्यामुळे आजचा हा कार्यक्रम आपण सारेजण घडवतोय. या कार्यक्रमाला त्यामध्ये मी सांगितल्याप्रमाणे धुळे जिल्ह्याच्या राजकारणामध्ये मागच्या 25-30 वर्षापासून मी देखील आहे आणि धुळे जिल्ह्यामध्ये अक्षरशः जिल्हा अधिकाऱ्याला मागच्या 8-10 वर्षापासून जे विविध पदांवर अधिकारी आहेत ते आणण्याची जबाबदारी माझ्यावर असते. तर त्या जिल्हा अधिकारी असतील, CO असेल, SP असेल, अक्षरशः त्यांना विनवण्या कराव्या लागायच्या की तुमची बदली झाली आणि ते मुंबईत थांबायचे आणि सांगायचे आम्हाला दुसरी कुठे बदली करता येईल का. आम्ही त्यांना जॉबवर राहायला चहा पाजायचो आणि सांगायचो आमच्यातर्फे चहा पिऊन आपण या. काही तशा प्रकारचं इमेज आमचं तसं नाही आहे, परंतु एक प्रकारचं थोडंसं नेगेटिव्ह थोडंसं इमेज हा करण्याचा काही काळामध्ये प्रयत्नही झाला आणि त्याच्यासाठी अनेक घटक देखील जबाबदार आहेत. पण काळाच्या ओघामध्ये धुळे जिल्ह्यासारखा प्रगतिशील जिल्हा हा दुसरा कुठला नाही अशा प्रकारची चर्चा पुढच्या काळामध्ये होणार आहे. सातत्याने इथे असलेले लोकप्रतिनिधी अगदी खासदार, आमदार पासून तर जिल्हा परिषद सदस्यापासून तर सरपंचपर्यंत सर्वच काम करणारे कार्यकर्ते, जागृत कार्यकर्ते, कृषी उत्पन्न बाजार समिती असेल, पंचायत समिती असेल, खरेदी विक्री संघ असेल, या साऱ्यांशी माझा संबंध आलेला आहे आणि जवळून मी सगळ्यांबरोबर काम केलंय. मला आठवतं की 15-20 वर्षापूर्वी ज्यावेळेस मी विरोधी पक्षाचा आमदार होतो आणि मला अध्यक्ष बसवायचा होता, त्यापैकी सगळं झालेलं नाट्यमय घटनाक्रम आपण सगळ्यांनी पाहिला आणि म्हणून जिल्ह्याचा खडाखडा आम्ही ओळखतो, लोकही कार्यकर्ते ओळखतो आणि मोठी टीम या धुळे जिल्ह्यामध्ये आहे जे सकारात्मक विचार करतात. पूर्वीच्या काळामध्ये 2 तालुके आदिवासी, 2 तालुके दुष्काळग्रस्त आहे, हा सगळा इमेज सोडत आता विकासाकडे भरधाव वेगाने चालणारा हा आमचा जिल्हा आहे. आणि मग आपण पाहतो की सगळ्या प्रकारचे राष्ट्रीय मार्ग आपल्याकडे, धुळ्याची MIDC मध्ये प्लॉट मिळणार नाही असे इतके उद्योग आलेले, नरडाणा MIDC सुद्धा खचाखच भरलेली, शिरपूरमध्ये सुद्धा औद्योगिक क्षेत्र वाढलेलं आहे. आमच्या साक्रीमध्ये आम्हाला पुढच्या काळामध्ये सोलरचा हब म्हणून भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये सोलरचा हब म्हणून हा साक्री जिल्हा आलेला आहे आणि आपल्याकडे आता 18,000 कोटी रुपयेच्या माध्यमातून जी मनमाड इंदोर रेल्वे जे आपलं सगळ्यांचं स्वप्न होतं मागच्या काळामध्ये बाबांनी प्रयत्न करून तो सगळा आता पुढे चालायला लागला. आत्ताचे खासदार ह्याही आपल्या पद्धतीने प्रयत्न करतातच आहे आणि मग आपण सगळे मिळून आपल्या धुळे जिल्ह्याला पुढे नेण्याचा संकल्प आपण करूया. मत्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करणाऱ्या सर्व आरोपींना तात्काळ अटक करून सदरचा खटला जलदगती न्यायालयात चालवून आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी धुळे जिल्हा सकल मराठा समाजातर्फे पणन मंत्री जयकुमार रावल यांना निवेदनाद्वारे करण्यात आले आहे. मत्स्यजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करणाऱ्या सर्व आरोपींना तात्काळ अटक करून सदरचा खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवून आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी सकल मराठा समाज धुळे जिल्हातर्फे पणन मंत्री जयकुमार रावल यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदनात म्हटले आहे की मत्स्यजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची निर्घुणपणे हत्या करण्यात आली आहे. या घटनेला सुमारे 20-25 दिवस उलटून देखील अद्यापपर्यंत संपूर्ण आरोपी सापडलेले नाही. या घटनेचा तपास CID कडे वर्ग करण्यात आला असून CID ला देखील संपूर्ण आरोपींना शोधण्यात अद्याप यश आलेले नाही.
यामुळे सीआयडी सारख्या यंत्रणेच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. सदर प्रकरणातील मुख्य संशयित वाल्मिक कराड हा देखील स्वतःहून सीआयडीला शरणागत झालेला आहे. वाल्मिक कराड हाच या संपूर्ण प्रकरणातील मुख्य सूत्रधार असून एका बड्या राजकीय नेत्याच्या सांगण्यावरूनच त्याने संतोष देशमुख याची निर्गुण हत्या घडवून आणली आहे. तसेच या प्रकरणातील फरार असलेले 3 आरोपी अद्याप सापडलेले नाहीत. या आरोपींना पकडण्यासाठी सीआयडी अजून किती दिवस लावणार आहे व पीडित कुटुंबाला न्याय केव्हा देणार आहे, तरी त्वरित कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. यावेळी साहेबराव देसाई, राजेंद्र काळे, सुधाकर बेंद्रे, अनिल पाटील, सुरेश पवार, बाळासाहेब ठोंबरे, संतोष लकडे आदी उपस्थित होते. आज रोजी जिल्हा अधिकारी कार्यालयात माननीय मंत्री महोदय जयकुमार भाऊ रावल हे आले असताना यांना सकल मराठा समाजाच्या वतीने मागणी करण्यात आली. मागणीमध्ये असे नमूद केले आहे की सकल मराठा समाजाचे समन्वयक संतोष भाऊ देशमुख यांची जी निर्गुण हत्या झाली त्या आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी व धनंजय मुंडे, पंकजा मुंडे यांना मंत्रिपदापासून दूर करण्यात यावं आणि वाल्मिक करार सारख्यावर 302चा गुन्हा दाखल करण्यात यावा आणि फास्ट ट्रॅक कोर्टात ही केस चालू करावी, जेणेकरून लवकरात लवकर संतोष देशमुखच्या कुटुंबाला न्याय देण्यात येईल. अशा प्रकारची मागणी सकल मराठा समाजाच्या वतीने आज रोजी मंत्री महोदयांकडे करण्यात आली. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात सर्व विभाग प्रमुखांची आढावा बैठक संपन्न. नामदार जयकुमार रावल यांनी पांझरा नदी किनारील सिद्धेश्वर मंदिर येथे गणरायाचे दर्शन घेऊन महाआरती करीत केली कामाला सुरुवात. ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रांना राज्य स्तरावरून प्राप्त झालेल्या 11 नवीन रुग्णवाहिकांचे पणन मंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते लोकार्पण. आणि सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करणाऱ्या सर्व आरोपींना तात्काळ अटक करून सदरचा खटला जलदगती न्यायालयात चालवून आरोपींना फाशी देण्याची मागणी. त्याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.